नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली. ऊसतोड मजुरांना फसवून नजरकैदेत ठेवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील रेडा गावात ही धक्कादायक घटना घडली असून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी विष्णू नारायण गायकवाड वय 31 वर्ष राहणार नेवपूर जिल्हा संभाजीनगर यांनी इंदापूर पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार रघुनाथ धनाजी सोनवणे या मुकादमाने मजुरांना ऊस तोडणीसाठी पैसे देतो असं सांगून रेडा या गावात पाठवलं. मात्र मजुरांचे पैसे न दिल्यानं हे मजूर अडकून पडले. आमचे जे मुलं इकडं ऊस तोडण्यासाठी कामाला आलेले होते आणि ट्रॅक्टर मालकाचा त्यांचं काय झालंय मुकादमाचं ते आम्हाला काही माहीत नाही. पण आम्ही इकडं आलो असताना आम्हाला ट्रॅक्टर मालकाने पट्टा पडला. घरी पोचायच्या ऐवजी इथंच कोंबून ठेवलं आणि 2 महिन्यापासून सारखी मारहाण चालू होती सर. आम्ही या मारहाणला कंटाळून शेवटी आम्ही आत्महत्या करण्याचा सोचला. पण दुर्दैव असं की आम्हाला शासनाची मदत मिळाली म्हणून सनी आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो आणि आमच्या लेबरला सुटका मिळाली. हा प्रकार किती दिवसापासून चालू होता? कमीत कमी 15 दिवसापासून चालू होता. सारखी मारहाण होती. पुरे जेवढे काही बालमंडळी आहेत पुरे असे लंगडे पांगडे झाले सर. त्यांना नीट चालता येईल. पुरे कामगार सर त्यांना इतकं मारलेलं आहे की त्यांना असं रस्त्यांसुद्धा सुकट नीट चालता येत नाही. आणि ज्या बाया माणसं आहेत त्यांना लोटलाट केली. परत दोन बैल होते ते सुद्धा विकून टाकले ट्रॅक्टर मालकांनी. आणि जो माणूस होता त्याच्यापाशी ते बैल होते त्याला सुद्धा इथलं बेदम मारहाण केली आणि त्याचे बैल इकून टिकून पैसे हिसकावून घेतले. त्याला खूप बेदम मारहाण करून काढून दिलं सर इथून. संजय पांडुरंग देवकर व विकास पांडुरंग देवकर यांनी त्यांना नजरकैदेत ठेवलं. मजुरांना कुठेही जाऊ दिलं नाही. शिवाय त्यांच्या हालचालींवरही बारीक लक्ष ठेवण्यात आलं. दरम्यान या सगळ्या घटनेची माहिती कामगार हेल्पलाईन नंबरवरून मिळाली आणि त्यानंतर कामगारांशी संपर्क साधला अशी माहिती जनसाहस फाउंडेशनचे राहुल खरात यांनी दिली. माझं नाव राहुल खरात आहे आणि मी संभाजीनगर येथे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहतो. आमच्या संस्थेचं नाव हे जनसाहस संस्था आहे. ही जवळजवळ 13 राज्य आणि 100 जिल्ह्यापेक्षाही राज्यांमध्ये कार्यरत आहे. तर बघा, ही केस मला जवळजवळ 20-25 दिवसाआधी मिळाली होती. आमचे एक कामगार हेल्पलाईन नंबर आहे त्याच्याद्वारे मिळाली होती आम्हाला. आणि ज्याच वेळी आमचा नंबर आला यावरती आम्हाला त्याचं माहिती मिळाली. त्याच्यानंतर आम्ही कामगारांशी संपर्क केला आणि पुढील प्रोसेससाठी आम्ही संभाजीनगर येथील DM यांना आग्रह केला. त्यांना पत्र वगैरे हे केला आणि तिथून त्यांनी मग पुण्याच्या DM साहेबांना हे पत्र पाठवलं आणि पुढची प्रोसेस जशी झालेली आहे ते. या प्रकरणी राहुल धनाजी सोनवणे, संजय पांडुरंग देवकर, विकास पांडुरंग देवकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता 2023 कलम 118(1), 352, 351(2)(3), 5, भारतीय बंध बिगार पद्धती अधिनियम 1976, 16, 17, 18, 19 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण काय आहे? प्रकरण नेमके हे आहे की बंधबिगार कामगार यांना वेटीस धरून ठेवण्यात आलेलं होतं. जे इंदापूर तालुक्यामध्ये ऊसतोडीला आलेले काही कामगार होते जे संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील होते. जवळजवळ हे पूर्ण कामगार 17 म्हणजे जवळजवळ 11 म्हणजे त्याला जोड्या म्हणता येतील. ते 11 जोड्या आल्या होत्या आणि त्याचबरोबर त्यांचे काही छोटे मोठे लहान मुलं पकडून ते टोटल 19 होते आणि पूर्ण लहान व मोठ्यांची संख्या पकडून 41 पूर्ण लोक होते. जे की या सर्वांना बॉन्डेड करून ठेवण्यात आलं होतं. जे की इथले जे ट्रॅक्टर मालक होते देवकर, तर यांनी त्यांना डांबून ठेवल्यासारखं होतं. तर काही पैसे मागत होते आणि पैसे आम्हाला परत द्या. काही 8 ते 8.5 लाख रुपयाची मागणी करत होते. जे की हे कामगार जवळजवळ ऑक्टोबर महिन्याच्या 15 तारखेपासून ऊसतोडीच्या कामासाठी आले होते आणि आजपर्यंत 6 महिने होत आलेत. पण कोणत्याही पद्धतीने त्यांना त्यांच्या कामाचा हिशोब करण्यात आलेला नाही. ना कुठल्याही प्रकारे त्यांचं कामाचं म्हणजे किती दिवस काय झालं काय नाही ते पूर्णपणे लेखाजोखा करण्यातच आला नव्हता. त्यामुळे त्यांना बॉन्डेड करून ठेवले होते आणि त्यांना पैशाची मागणी करत होते. कामगारांचा तुमचा संपर्क कसा झाला?
कामगाराचा आणि आमचा संपर्क असा झाला की एक MRC प्रोजेक्ट आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या काही संस्था त्याच्यामध्ये पार्टनर आहेत. त्यापैकी एक जनसाहस फाउंडेशन नावाची जी संस्था आहे, तर त्या संस्थेचा एक हेल्पलाईन नंबर आहे. तर त्या हेल्पलाईनवरती एक केस आली, म्हणजे रजिस्टर झाली, आणि त्या हेल्पलाईनच्या म्हणजे हेल्पलाईनवर जी काही केस रजिस्टर झाली, तर त्या केसेसच्या बेसिसवर संपूर्णपणे जी संभाजीनगर जिल्ह्यातील जे जनसाहसचे प्रतिनिधी आहेत राहुल खरात यांनी यापुढे पूर्णपणे ती म्हणजे कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांना कामगारांना सहकार्य केले. पुणे जिल्हाधिकारी यांना काय पत्र लिहिलं? पुणे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना पत्र ही जी एक प्रोसेस आहे, जे की ज्या ठिकाणचे कामगार होते त्या ठिकाणच्या कामगारांनी ज्या ठिकाणी अडकलेले कामगार आहेत ते ठिकाण जर बघितलं तर ते डेस्टिनेशनचा जिल्हा जर बघायला गेलं तर पुणे आहे, जे की सुरुवात सोर्सपासून ते डेस्टिनेशनपर्यंत असा प्रवास झालेला आहे. आणि जे की ही पूर्णपणे प्रोसेस जी झाली ती संपूर्णतः DMच्या अंडरमध्ये ही प्रोसेस होत असते, जे की गव्हर्नमेंटचे स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसेस असते, आणि हे गुपित प्रकारे हे पूर्णपणे रेस्क्यू केल्या जात असते. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून काय कारवाई करण्यात आली? जिल्हाधिकाऱ्यांकडून म्हणजे त्यांच्या आदेशानुसार पूर्णपणे टीम गठीत करण्यात आली, आणि टीम गठीत केल्यानंतर त्यांनी SDM साहेबांना तसेच जे पोलीस डिपार्टमेंट यांना डायरेक्शन दिले, त्याचबरोबर लेबर डिपार्टमेंट यांना पुढील कार्यवाही करण्यासाठी ज्या पद्धतीने डायरेक्शन दिले, तर त्या डायरेक्शननुसार यांनी म्हणजे संपूर्ण जे काही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटचं सहकार्य लाभलेलं आहे, आणि त्या सहकार्यातून ही रेस्क्यू पूर्णपणे झालेली आहे. दरम्यान हा संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर 41 मजुरांची सुटका करण्यात आली. मात्र ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मजुरांची फसवणूक आणि बळजबरीने त्यांना कामाला लावण्याच्या घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.